नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी प्रियांका चौगले आपल्या सर्वांचं स्वागत करते MPSC करंट अफेअर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आणि आजच्या सेशनमध्ये आपण 4 मे 2026 रिलेटेड जेवढा काही इम्पॉर्टंट चालू घडामोडी आहेत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जो काही GSचा पोर्शन आहे तो देखील कव्हर करतोय. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सेट करा, जेणेकरून रोज जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतोय तेव्हा तुम्ही तो पाहू शकाल. तर आजच्या दिवसातील तुमच्यासाठीचा प्रश्न काय ते पाहूयात. बघा, अलीकडेच मिशन सक्षम कोणी सुरू केले असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर याचं जे काही योग्य उत्तर तुम्हाला वाटत असेल ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. याच्याशी रिलेटेड स्टॅटिक डाटा जो आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये डिस्कस केलेला आहे, जर तो तुम्हाला आठवत असेल तर तो देखील कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टींचे रिव्हिजन होईल आणि परीक्षेमध्ये त्या गोष्टींची हेल्प देखील होईल. तर आजच्या सेशनमधील आपला पहिला क्वेश्चन काय ते पाहूयात. बघा, अलीकडेच जगातील पहिली शून्य उत्सर्जन कोळसा बॅटरी कोणी तयार केली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? चीननं तयार केलेली आहे ही बॅटरी. चीनी शास्त्रज्ञ आहेत, यांनी झिरो कार्बन डिरेक्ट कोल फ्युएल सेल नावाचं एक नवीन तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. आणि ही एक अशा प्रकारची बॅटरी आहे जी थेट कोळशापासून वीज निर्माण करणार आहे. ठीक आहे, ही कोळशापासून जरी वीज निर्मिती करत असली तरी त्याच्यामधून धूर किंवा CO2 जो आहे तो उत्सर्जित होणार नाही आहे. आता जुनं तंत्रज्ञान जे होतं किंवा औष्णिक ऊर्जा प्रकल्पांमध्ये काय होत होतं, कोळसा जाळला जात होता आणि त्याच्या उष्णतेमुळे पाण्याचं वाफेत रूपांतर होत होतं आणि स्टीम टर्बाईन फिरवले की ते टर्बाईन वीज निर्मिती करत होते. पण त्याच्यामध्ये समस्या अशी होती की भरपूर प्रमाणात CO2 हा बाहेर टाकला जात होता आणि त्यामुळे खूप ऊर्जा जी आहे ती वाया जात होती. त्याबरोबर प्रदूषण देखील होत होतं. तर या बॅटरीमुळे ते प्रदूषण कमी होणार आहे आणि जास्तीत जास्त ऊर्जा निर्माण होणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रोजेक्ट 17A अंतर्गत बांधण्यात आलेली कोणती स्वदेशी प्रगत स्टेल्थ फ्रिगेड अलीकडेच भारतीय नौदलात सामील झाली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? महेंद्रगिरी. ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, महेंद्रगिरी ही भारतात बांधलेली एक आधुनिक युद्धनौका असून आता ती भारतीय नौदलाकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. आणि हिचं बांधकाम जे आहे ते माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मुंबई या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि या प्रोजेक्टचं नाव काय आहे? प्रकल्प 17A असं आहे. हे स्टेल्थ तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेलं आहे, म्हणजेच ते शत्रूच्या रडारला सहज दिसत नाही आहे. आणि हे निलगिरी श्रेणीतील 6वं जहाज आहे. ठीक आहे, प्रोजेक्ट 17A अंतर्गत एकूण 7 जहाजं बांधण्यात येणार आहेत. आता प्रोजेक्ट 17Aच्या पहिल्या जहाजाचं नाव काय आहे? INS निलगिरी. तर त्याच्यानंतर निलगिरी, उदयगिरी, तारागिरी आणि महेंद्रगिरी या 4 जहाजांचं बांधकाम कुठे होणार आहे? माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडतर्फे. आणि GRSB तर्फे हिमगिरी, दुणागिरी आणि विंध्यगिरी या 3 जहाजांचं बांधकाम सुरू आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आंतरराष्ट्रीय कामगार दिन 2026 अलीकडेच कधी साजरा करण्यात आला आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? 1 मे रोजी आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन जो आहे तो दरवर्षी साजरा करतोय. आपल्या हक्कासाठी लढलेल्या सर्व कामगारांच्या स्मरणार्थ हा दिवस आपण साजरा करतो. पूर्वीच्या काळी काय होतं, कामगारांना खूप जास्त तास म्हणजे तब्बल 10 ते 16 तासांपर्यंत काम करायला लावलं जायचं. आणि याचाच निषेध करण्यासाठी 1 मे 1886 रोजी अमेरिकेतील हेमार्केट स्क्वेअरमध्ये एक शांततापूर्ण निदर्शन झाले, ज्याला हेमार्केट प्रकरण म्हणून देखील ओळखलं जाते. भारतात हा सण जो आहे तो सर्वप्रथम 1 मे 1923 रोजी चेन्नईतील म्हणजे तत्कालीन मद्रासमध्ये साजरा करण्यात आला. आता 2026ची या दिवसाची थीम काय होती? इन्शुअरिंग अ हेल्दी सायकोसोशल वर्किंग एन्व्हायरमेंट ही थीम होती. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना हिची स्थापना 11 एप्रिल 1919ला झालेली आहे. हेडक्वार्टर कुठे आहे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. आणि प्रमुख कोण आहेत? गिल्बर्ट हेंगबो. आणि हे पहिले आफ्रिकन आहेत. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. आपत्तीच्या वेळी तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी अलीकडेच खुआराल ॲप कोणी सुरू केले आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? मिझोरमने हे ॲप जे आहे ते सुरू केलेलं आहे. मिझोरम सरकारने नवीन मोबाईल ॲप लॉन्च केलेलं आहे, कोरेल नावाचं. आणि मिझो भाषेत याचा अर्थ काय आहे? निसर्ग. जेव्हा भरपूर भूस्खलन, पूर आणि आग यांसारख्या आपत्त्या येतात तेव्हा
माहिती मिळवण्यास अनेकदा विलंब होतो. हे ॲप सरकार आणि जनता यांच्यात त्वरित संवाद साधण्यास मदत करणार आहे. लगेच तक्रार करता येते आणि कुठे भूस्खलन झालं किंवा पूर किंवा आग लागल्यास तुम्हाला थेट या ॲपवरून कळू शकतं आणि सरकार जे आहे ते या ठिकाणी ताबडतोब मदत पाठवेल. ठीक आहे. मिझोरमशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे. तर राजधानी ऐझवाल आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? लाल दुहोमा. राज्यपाल VK सिंग आहेत. इथला चापचारकूट महोत्सव आणि अँथोरियम उत्सव हे 2 महत्त्वाचे उत्सव आहेत. पूर्ण कार्यात्मक साक्षरतेचा दर्जा प्राप्त करणारं मिझोरम हे पहिलं राज्य आहे. तर दुसरं कुठलं राज्य आहे? गोवा. त्याच्यानंतर मिझोरम अलीकडेच भीक मागणाऱ्यांवर बंदी घालणारं पहिलं राज्य बनलेलं आहे आणि भारतातील पहिलं भिकारीमुक्त शहर कुठलं आहे? इंदोर हे आहे. त्याचबरोबर नीती आयोगाने काय केलेलं आहे? मिझोरमला भारताची आले राजधानी म्हणून घोषित केलेलं आहे. त्याचबरोबर भारतातील मिझोरम राज्यात अंमली पदार्थांविरुद्ध ऑपरेशन जेरिको हे देखील सुरू करण्यात आलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोणते राज्य अलीकडेच कागदविरहित न्यायव्यवस्था असलेले देशातील पहिले राज्य ठरले आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? सिक्कीम हे राज्य. तर भारताचे सरन्यायाधीश आहेत सूर्यकांत यांनी 1 मे 2026 रोजी सिक्कीमला भारताची पहिली पूर्णपणे कागदविरहित राज्य न्यायव्यवस्था म्हणून अधिकृतपणे घोषित केलेलं आहे. त्याचबरोबर पूर्वी न्यायालयात सर्व काही कागदावरच केलं जायचं. फायली, कागदपत्रे, सुनावणी इत्यादी सर्व प्रोसेस आता या सर्व गोष्टी ऑनलाईन किंवा डिजिटल पद्धतीने केल्या जाणार आहेत. या नवीन प्रणालीची प्रमुख वैशिष्ट्य काय असणार आहेत? याच्यामध्ये कागद नाही आहे, म्हणजे अगदी कमी कागद लागणार आहे आणि फायलिंग किंवा ऑनलाईन केसेस ज्या आहेत त्या दाखल करण्यात येणार आहेत. आभासी श्रवण म्हणजे घरातूनच आपण एखादी रेकॉर्डिंग वगैरे ऐकू शकतोय. केस ट्रॅकिंग, तुम्ही तुमच्या एखाद्या केसबद्दलची स्थिती ऑनलाईन तपासू शकता याच्यामुळे. आणि AIच्या वापरामुळे काम अधिक जलद आणि सोपं होणार आहे. ठीक आहे. आणखीन काही करंट अपडेट बघायचे झाल्या तर मध्य प्रदेशमध्ये कागदविरहित निवडणूक घेण्यात आलेली आहे. भारतातील पहिलं कागदविरहित न्यायालय कुठे आहे? केरळ. विधान ॲप्लिकेशन लागू करून नागालँड ही पहिली कागदविरहित विधानसभा ठरलेली आहे आणि 100% कागदविरहित होणारं जगातील पहिलं सरकार कोणतं ठरलेलं आहे? दुबई. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. केंद्र सरकारकडून राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाच्या नव्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर असणार आहे न्यायमूर्ती अनुपिंदर सिंग ग्रेवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारनं पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे जे माजी न्यायमूर्ती अनुपिंदर सिंग ग्रेवाल यांची राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे. त्यांनी रामलिंगम सुधाकर यांची जागा घेतलेली आहे. ते वयाच्या 5 वर्षांच्या कालावधीसाठी किंवा ते वयाच्या 67व्या वर्षी पोहोचेपर्यंत यापैकी जो कालावधी आधी पूर्ण होईल तोपर्यंत ते या पदावरती कार्यरत असणार आहेत. ठीक आहे. NACLT ही एक सरकारी न्यायालयासारखी संस्था आहे जी कंपन्यांशी संबंधित प्रकरणं जसे की दिवाळखोरी, वाद इत्यादी सोडवते. आणखीन काही महत्त्वाच्या नियुक्त्या जर बघायच्या झाल्या तर नेपाळच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महिला खासदार कोण ठरलेल्या आहेत? भूमिका श्रेष्ठ. देशाच्या पहिल्या जाहीरपणे LGBTQ राज्यसभा खासदार म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? मेनका गुरुस्वामी यांची. ह्या पश्चिम बंगालला बिलॉंग करतात. त्याच्यानंतर साध्वी निरंजन ज्योती यांची राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. विक्रम दोराईस्वामी यांचं नाव देखील तुम्ही ऐकलं असेल. तर यांची चीनमधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पेरियासामी कुमारन यांची UK मधील भारताचे पुढील उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल NDRF ज्याला आपण म्हणतो याचे महासंचालक कोण बनलेले आहेत? पियुष आनंद. वीर विक्रम यादव हे DGCAचे नवीन प्रमुख बनलेले आहेत. तर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे नवीन CMD कोण बनलेले आहेत? संजय खन्ना. आणि बिहारचे नवीन मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत? सम्राट चौधरी. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी भारताचा पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प कोणत्या राज्यात स्थापन होत आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? गुजरात या ठिकाणी. तर भारताचा पहिला हरित मिथेनॉल प्रकल्प गुजरातमधील कांडला बंदरात दीनदयाल पोर्ट अथॉरिटी जे आहे या ठिकाणी उभारलं जात आहे. आता ग्रीन मिथेनॉल म्हणजे काय आहे? हे एक प्रकारचं स्वच्छ म्हणजे पर्यावरणपूरक इंधन आहे जे जहाजांमध्ये वापरलं जाऊ शकते आणि त्यामुळे पेट्रोल व डिझेलपेक्षा कमी प्रदूषण होणार आहे. ठीक आहे.
गुजरातशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे, तर राजधानी काय आहे? गांधीनगर. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आहेत, तर राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत. नॅशनल पार्क वासंदा, गीर, ब्लॅक बॉल, मरीन हे नॅशनल पार्क इम्पॉर्टंट आहेत गुजरातमधले. आणि धरणे बघायचं झालं तर सरदार सरोवर नर्मदा नदीवरती, उकाई धरण तापी नदीवरती, कडना धरण मही नदीवरती, तर दंतीवाडा कुठल्या नदीवरती आहे? बनास नदीवरती. गुजरात हे समान नागरी संहिता लागू करणारं देशातील दुसरं राज्य ठरलेलं आहे. पहिलं राज्य आहे उत्तराखंड. तर दीनदयाळ बंदर म्हणजेच कांडला बंदर जे आहे ते आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये भारतातील सर्वात मोठं माल हाताळणी बंदर बनलेलं आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन बघा. भारतीय लष्कराने नुकतेच आपले 4 दिवसीय प्रगत नेत्र शस्त्रक्रिया शिबिर ऑपरेशन नेत्र 1.0 कोठे संपन्न केले आहे असा तुम्हाला प्रश्न विचारला, तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? ब, लडाख या ठिकाणी. भारतीय लष्कराने लडाखच्या उंच आणि दुर्गम भागातील लोकांना नेत्रोपचार देण्यासाठी ऑपरेशन नेत्र 1.0 नावाचं 4 दिवसीय विशेष शिबिर आयोजित केलेलं होतं. हे शिबिर 27 ते 30 एप्रिल 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आलेलं होतं. आणि रुग्णांची माहिती सांभाळण्यासाठी ऑपरेशन नेत्र ॲप नावाच्या स्वदेशी ॲपचा वापर देखील या ठिकाणी करण्यात आलेला होता. तर आजचं आपलं लेक्चर इथे संपत आहे. आय होप लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. लेक्चर आवडत असतील, युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.